हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आज काय नाही, इथे बघा 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बघणार. तो पार्टचा पुढचा पार्ट एकत्र पार्ट करणार. चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. सगळ्यात आधी बघा, पहिले आपण बंद बाजू घडी घालून अजून एक घडी घालून घेतलेली आहे, म्हणजे 4 पदरी अशी घडी घातलेली आहे. छातीचं माप बघायचं, तेवढं आपलं पुढे वाढवायचं. जरी जेवढं तुमच्या छातीचं माप आहे तेवढं असं तुम्ही पुढे वाढवून घ्या कपडा. फक्त 4 फोल्ड घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर बघा 34 साईज आहे 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचं. तर सगळ्यात अगोदर उंची बघायची. उंची आहे 13 + 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 14 असं टाकून घ्यायचं. हे झालं 14चं माप. जरी तुम्हाला हवं असेल तुम्ही वाढवलं तर चालेल, फक्त खालच्या साईडला जरा कपडा एक्स्ट्राच ठेवायचा. आता बघा 6.5 आहे शोल्डर किती आहे बघा, 6.5 शोल्डर आहे. मुंडा घेतलेला आहे 6चा. छातीचा 4था टाकायचा. छाती किती आहे 34. 34चा 4था 8.5 + शिलाई मार्जिन 1.5 इंच. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही वाढवलं तर चालेल. आणि इथं बॉक्स करून घेऊया एक चौकोनचा. आता पुढे बघा गळा रुंदी घेतलेली 2.5 इंच. तुम्हाला पाहिजे तेवढी घ्या मापानुसार. इथं 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. पुढच्या साईडला गळा बघा 5.5चा आहे + शिलाई मार्जिन अर्धा 6चा गळा. असा जेवढा पाहिजे तुम्हाला बॉक्स तेवढा करून घ्यायचा. 2.5चा बॉक्स करून घेतलेला आहे. आणि तिथं बघा जेवढं तुम्हाला कुठला पाहिजे तो शेप द्या. मी इथं गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. आता मुंड्याचा बघा पहिला 1.25 इंचावर, परत ना आतल्या साईडनं 1.25 इंचावर असा आकार देऊन घेतलेला आहे. खालच्या साईडनं बघा आता कमर घेरचं टाकायचं. कमर घेरचा 4था टाकायचा 7.25 + तुम्हाला शिलाई मार्जिन जेवढं पाहिजे तेवढं ठेवायचं. फक्त पुढं शिलाई मार्जिन जरा वाढवून ठेवायचं, कारण आपल्याला पुढं फिटिंगच्या साईडला वाढवायला लागणार आहे आणि खालच्या साईडला पण उंची वाढवायला लागणार आहे. तर बघा आता एकदम सहसोप आहे. पाठचा पुढचा पाठ एकत्र काढणार आहोत आपण, वेगळं काय नाही. बघा आता हुकपटच्या साईडला बंद बाजूनं 3 इंच घेतलेलं आहे. फिटिंगच्या साईडला 2.5 इंच. आणि असं आपण बघा रेष ओढून घ्यायची. आणि वरच्या साईडला बघा बंद बाजूकडनं वर 1.25 इंच घ्यायचं आणि तिथून असा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्या एक पट्टीचा छान असा आकार झालेला आहे कट करून. आता बघा 3 इंचावर मी घेतलेला आहे. आपण प्रिन्स पप क्रिएशन देण्यासाठी 3 इंच घेतलेलं आहे. वरून बघा 9.5चं माप घेतलेलं आहे. बघा आता इथून खालून पण दाखवते बघा, मी 2.5 इंचावर घेतलेलं आहे, बरोबर आलेलं आहे. आणि तिथनं बघा 1.5 इंच घ्यायचं आपलं पप क्रिएशन म्हणजे पपचा शेप देण्यासाठी. तिथून 1.5 इंच घेतलेलं आहे. आता व्यवस्थित बघा ते असं जोडायचं, मुंड्याकडे न्यायचं. व्यवस्थित आकार आहे असं मुंड्याकडे यायचं. आणि जिथं आपण 3 इंच माप घेतलं तिथनं 2.5 इंच माप घेतलं, तिथनं व्यवस्थित 1.5 इंचावर असं पपचा आकार देऊन घ्यायचा प्रिन्सचा. आता हे झालेलं आहे बघा पूर्ण माप टाकून. फक्त वाढवताना बघा खाली एक पट्टीला खालीच्या साईडला फक्त वाढवणार, ते पण पुढच्या साईडनं अर्धा इंच वाढवणार. पाठच्या साईडला आहे असंच उंची ठेवायची, कारण पुढच्या साईडला आपल्याला एक पट्टीसाठी वगैरे शिलाई मार्जिन लागणार आहे. आणि बघा ज्या फिटिंगच्या साईडनं बघा मी इथं एक पट्टीला काही वाढवायची गरज नाही आपल्याला. फक्त वरच्या साईडनंच वरनं अर्धा इंच, खालच्या साईडनं 1 इंच असं वाढवून घ्यायचं, कारण आपल्याला शिवण्यात पण आपल्याला मार्जिन लागणार आहे असं झालेलं आहे. पूर्ण कटिंग आहे असं कट करून घ्यायचं. कट करताना पण बघा एकदम सहसोप आहे. कट करताना बघा आहे असं पहिल्यांदा कट करून घ्यायचं व्यवस्थित. जेवढं आपण खाली शिलाई मार्जिन घेते ना तेवढं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. मग पुढे तुम्हाला सांगते काय करायचं. पाठचा पुढचा एकत्र पार्ट काढले. पहिलं पण प्रिन्स वगैरेचं मी दाखवलेलं की पाठचा पुढचा एकत्र पार्ट करायचा. तसंच आहे, एकत्र आहे, झटपट काही वेगळं नाही. फक्त कट करताना ब्लाऊज बाहेरचा जो मुंड्याचा आकार दिला ना तोच व्यवस्थित कट करून घ्यायचा, जेणेकरून काय होईल बरोबर आपला येईल. नाहीतर एकदा कपडा कापला की मग परत काही करता येत नाही. बघा बाहेरचा पहिला ह्याचा आकार व्यवस्थित असा कट करून घ्यायचा, कारण पाठचा पुढचा पार्ट एकत्र काढणार. आता बघा इथं गळ्यातल्या इथं कट देऊन घेतलेला आहे. आता ओपन करून घ्यायचं आहे. 4 पदर त्याचं 2 पदरी झालेलं आहे. मधून जॉईंट आहे तिथून कट करून घ्या. जरी तुम्हाला समजत नसेल ना पहिलं पेपरवर कटिंग केलं तर चालेल, मग कपड्यावरती करा. आता व्यवस्थित बघा ओपन करून घ्या. 2 बाजू झालेल्या आहेत. बघा आता पहिल्यांदा अगोदर बॅक पार्ट घ्यायचा व्यवस्थित. बघा आता बॅक पार्टला कसं उंची वाढली गेलेली आहे अर्धा इंच. तर उंची आहे तेवढी बघायची, किती आपण 13 + 1 शिलाई मार्जिन तेवढं 14 टिक मार्क करून घ्यायचं. आणि एक्स्ट्रा तो आपण कट करून घेऊया, म्हणजे बरोबर आपलं होणार. कारण मग आपलं ब्लाऊज बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे ही ट्रिक नक्की अशी लक्षात ठेवायची. आता बघा पुढचा कट करताना व्यवस्थित असं जुळवून घ्यायचं. फक्त पुढचा करता मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा, जेवढा 1.25 इंच घेतलेला तेवढा व्यवस्थित असं, म्हणजे बरोबर आपलं ब्लाऊज होणार आहे. फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. आता बघा कट करून झालेलं. गळ्याचा आकार कट करून घ्यायचा. तुम्हाला जेव्हा हवा असला पंचकोनी चौकोनी कुठला पाहिजे तो केला तर चालेल. इथं मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे, कट करून घेतलेला आहे.
बघा आता एक पट्टी आहे अशी आपण व्यवस्थित कट करून घेऊया. एक पट्टी जरा मी आपण खालूनच कट केलेली आहे. तुम्हाला आहे अशी कट केली तर चालेल. आता बघा जो आपण पपकीचा शेप दिलेला ना तो व्यवस्थित आकार आहे ना तो कट करून घेऊया. तो पण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की फक्त पुढच्या साईडला जरा वाढवायला लागतं, कारण कसं होतं आपल्याला शिलाई मार्जिन वगैरे लागतं ना, त्यामुळे कमी पडणार. मग ट्रिक फॉलो करायचं. फक्त पाठच्या साईडला आहे अशी एवढीच उंची ठेवायची. एकदम सहज सोपं झालं. आता ब्लाऊजवर कट करायचं तुम्हाला कसं दाखवते. एकदम सहज सोपं आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. आता बघा ब्लाऊज घेता बरोबर. आता बघा इथे डायमंडचे बुट्टे आहेत ना, तर तुम्हाला सांगते काय करायचं. सगळ्यात अगोदर बघा खालच्या साईडला डिझाईन आहे ना, डिझाईनच्या जेवढं आपल्या बाहीला लागतं ना तेवढं मी व्यवस्थित असं टिक करून घ्यायचं शिलाई मार्जिन सकट, आणि तेवढंच बाहीचं आपण कट करून घेऊया. बाहीचं मग पुढे तुम्हाला सांगणार आहे की बाबा ते कसं काय करायचं, कारण त्याला डायमंड वगैरे स्टिच वगैरे कसं करायचं बाहीला. तर ते बाजूला ठेवूया. फक्त व्यवस्थित ठेवताना एकसारखं ठेवून घ्यायचं सगळे पार्ट, आणि ठेवताना आपण अस्तर बरोबर कट केले असं ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्राच कट करायचा. परत आपण शिलाई केली की नाही मग एक्स्ट्रा कपडा आहे तर आपण कट करणार आहोत. व्यवस्थित कट करून. आणि जरी माझे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतं माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की तुम्हाला भेटतील. आणि जरी काही कटिंग आणि टीचिंग बघायचं असं नक्की मला कमेंट करून सांगा. मी सहज सोप्या कटिंग आणि टीचिंग दाखवेल. आता बघा आपण 34 साईज 3 पीसेस ब्लाऊज कटिंग तर बघितलं, ह्याचं स्टिचिंगचा पण पुढला व्हिडिओ नक्की बघा. एकदम सहज सोपं मी स्टिच एका तासात म्हटलं तर झटपट ब्लाऊज स्टिच कसा होईल करून हे दाखवणार. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. व्यवस्थित का मी असं मांडून घेतलेलं आहे. आता कट करून घ्या. फक्त करताना ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्राच कट करून घ्यायचा. परत ते शिलाई केलं का आपण कट करून बाजूला घेणार आहोत. तर पुढे मी तुम्हाला स्टिच वगैरे कसं करा सगळं डिटेल सांगणार. तर व्हिडिओ माझा नक्की बघा. एकदम झटपट तुमचा ब्लाऊज रेडी होणार आहे शिवून. आणि व्हिडिओ कसा नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. एकदम सोपं आहे. जरी तुम्हाला वाटलं ना बाबा की ब्लाऊज जर आपल्याला चुकेल वगैरे ना, तर तुम्ही पहिलं पेपरवर कट करून घ्या आणि मगच ब्लाऊजवर कट करा. तर व्यवस्थित आहे असं कट करून घ्यायचं. फक्त एक पट्टीला आहे असंच कट करायचं. एक पट्टीला कधी वाढवायची गरज नाही अस्तर. ब्लाऊज अस्तर बरोबर घेतलं ब्लाऊजवर आहे असं कट करून घ्यायचं. कट करून झालेलं आहे बघा व्यवस्थित. मग पुढे तुम्हाला स्टिच वगैरे कसं करायचं दाखवते. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की मला सांगा. आणि सहज सोपं एकदम कटिंग स्टिचिंग दाखवतं तसं कटिंग पण दाखवणार आहे. योगा व्यवस्थित आपलं कट करून झालेलं आहे. मग पुढे तुम्हाला बाही वगैरे स्टिच कसं करा ते पण पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवेन. एकदम सहज सोपं डायमंड वगैरे आहेत मग त्याला वापरायचे सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. व्यवस्थित आहे असं आपण कट करून घेतलेलं आहे सगळं. एकदम सहज सोपं कटिंग आहे. पार्टचा पुढचा पार्ट एकत्रच काढलेला आहे त्यामुळे काही नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. चला पुढल्या व्हिडिओ भेटू. बाय बाय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.